Hi students, now we are going to talk about the different type of electronic effects those are taking place in a organic molecule. Now these sessions are very important sessions in order to understand the organic chemistry. Majority of the concepts of organic chemistry, how the reactants is going to be react, where the reagent is going to be attacked in organic molecule, the stability of acids and bases in organic molecules depends on these topics, that is electronic effects. And before studying the electronic effects, we are going to classify the reagents into two types, as the electrophiles and nucleophiles. So in today's lecture we are going to talk about what are the different type of reagents. See this portion, type of reagents, then how the bond is cleaved during a chemical reaction, electronic effects, all these topics are a part of basic principles of organic chemistry. In previous lectures we have talked about classification of organic compounds, then IUPAC nomenclature of organic compounds from the basic principles of organic chemistry. Now we are going to cover the remaining half of the chapter, basic principles of organic chemistry, and then remaining half portion of that chapter is the very basic concept of organic chemistry on which whole organic chemistry is dependent. तर मला हे जे टॉपिक्स आहेत तुला एकदम क्लिअरली अंडरस्टँड करायचे आणि याच्यासाठी हे तुम्ही मला मग हे टॉपिक आधी का घेतले नाहीत तुम्ही? आयुपॅक नॉमेनक्लेचर घेतलं, हाऊ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाईड घेतलं, मग हे टॉपिक्स का आधी घेतले नाहीत? तर मला हे टॉपिक्स तुला कळण्यासाठी आधी तुला काय कळायला पाहिजे होतं? हाऊ द केमिकल बॉन्ड्स आर फॉर्म्ड, what are the different types of hybridization, how the shapes are related to that hybridization. मग हे जर सगळं तुला माहीत असेल, ऑर्बिटल शेप्स वगैरे, तरच तुला हे टॉपिक्स कळणार आहेत. म्हणून बाळा आपण काय केलं, आयपॅक नॉमेनक्लेचर आधी बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बघितलं, पण त्याच्यानंतर आपण पोर्शन स्टॉप केलं ऑर्गॅनिकचं आणि आपण केमिकल बॉन्डिंग बघितलं एकदम डिटेलमध्ये. तर अजून सुद्धा हे लेक्चर बघायच्या आधी तुझं केमिकल बॉन्डिंग चॅप्टर बघितला नसेल कम्प्लीट, तर मला रिक्वेस्ट आहे फर्स्ट की तू जा केमिकल बॉन्डिंग चॅप्टर अक्का कर. येस लेक्चर जास्त असतील वगैरे मला काही माहित नाही, पण तो जर चॅप्टर तुझा शिल्लक राहिला केमिकल बॉन्डिंग, तर बाळा यातलं तुला काही कळणार नाही. आणि हे जर काही कळलं नाही तुला, तर बाळा तुला ऑर्गॅनिक पण काही कळणार नाही. रिॲक्शन्स वगैरे मी काय बोलतोय, कधी काय बोलतोय, तुला कधी काही कळणार नाही ऑर्गॅनिक मध्ये. मग तू म्हणणार माझं कळत नाही. माझं नाही बाळा, तुला कुणाचंच कळणार नाही, तुला ऑर्गॅनिकच कळणार नाही. म्हणून काय, आधी केमिकल बॉन्डिंग बघून घे. आणि मग आता आपण जस्ट स्टार्ट करूयात काय रिमेनिंग पोर्शन ऑफ दॅट चॅप्टर विथ अटॅकिंग रिएजंट्स. म्हणजे व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ रिएजंट्स. आता रिएजंट्स म्हणजे काय बघ, सपोज एखादी आपल्याकडे रिॲक्शन आहे आणि रिॲक्शनमध्ये आपण एखाद्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलचा स्टडी करतोय. म्हणजे आपण म्हणत की आपल्याकडे अल्किल हॅलाइड्स आहेत. अल्किल हॅलाइड्स म्हणजे आपण म्हणत की त्यातल्या त्यात आपण एखादं एक्झाम्पल घेऊयात की आपल्याकडे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड आहे. टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणजे हे बघ की आपल्याकडे काय टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड आहे आमच्याकडे बरं का. टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणजे आम्ही म्हणणार अशा टाईपमध्ये CH3C नॉमेनक्लेचर झालं आपलं. तेव्हा तुला जर टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड जर कळतच नसेल काय, तर मग अवघड आहे तुझं. हे बघ हा टर्शियरी ब्युटिल ग्रुप आहे, आपण बघितला. दिस वन इज अ टर्शियरी ब्युटिल ग्रुप टू विच ब्रोमिन इज अटॅच, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि बाबा चलो याची रिॲक्शन चालू आहे कुणाबरोबर, ॲक्वियस KOH बरोबर. याची रिॲक्शन कोणाबरोबर चालू आहे, ॲक्वियस KOH बरोबर. मग ह्या रिॲक्शनमध्ये होतं काय, तर या रिॲक्शनमध्ये तो जो ब्रोमिन आहे इट गेट्स रिप्लेस्ड बाय हायड्रॉक्साईड ग्रुप, म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप. हे CH3 सगळे CH3 ॲज इट इज, अँड दॅट ब्रोमिन इज नाव रिप्लेस्ड बाय OH प्लस KBr. आता ही रिॲक्शन आहे. सपोज आपल्याकडे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडची अजून एखादी रिॲक्शन आहे. म्हणजे आपण टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडच्या रिॲक्शन स्टडी करतोय की टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड हाऊ दॅट reactant is going to be react with other type of species, those are nothing but reagents. मग आपण म्हणत की सपोज माझ्याकडे अजून एखादी रिॲक्शन आहे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडची. सपोज माझ्याकडे एक अशा टाईपची रिॲक्शन, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, आणि याची रिॲक्शन चालू आहे बाबा कोणाबरोबर तरी. आम्ही म्हणत की याची रिॲक्शन आमची चालू आहे NaNH2 बरोबर. NaNH2 म्हणण्यापेक्षा आपण एखादा सिंपल एक्झाम्पल घेऊयात की आपल्याकडे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड आहे आणि आपण म्हणत की याची रिॲक्शन आम्ही स्टार्ट केली आहे विथ
सोडियम इथॉक्साईड विथ सोडियम इथॉक्साईड. आणि माझ्या रिॲक्शनमध्ये काहीतरी बनत असेल, तो आता काय बनतंय वगैरे त्याच्यावरती नको कॉन्सन्ट्रेट करू. ह्या रिॲक्शनमध्ये अशा टाईपचा एक प्रोडक्ट बनला, आयसोब्युटेलिन. नॉमेनक्लेचर झालं आपला, आयसोब्युटेलिन आहे. 2 मिथिल प्रोपीन, 1 2 3 2 मिथिल प्रोपीन हा, प्लस काही बाय प्रोडक्ट असेल CH3 CH2 OH प्लस अजून काही बनलं असेल NaBr. आता बघ, ह्या काही ऑर्गॅनिक रिॲक्शन्स आहेत. तुम्हाला काय चाललंय काहीच कळलं नाही, काही कळवून पण घ्यायचं नाहीये बाळा तुला आता. हे आपल्याकडे काय ऑर्गॅनिक रिॲक्शन्स आहेत. आणि ह्या ऑर्गॅनिक रिॲक्शन्समध्ये काय चाललंय बघ, हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे. सेकंड रिॲक्शनमध्ये पण हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे. तर आपण जो स्टडी करतोय तो एका ऑर्गॅनिक मॉलिक्युलचा स्टडी करतोय, हुज फंक्शन इट इज अ अल्किल हॅलाइड्स. आणि तो कोण आहे? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. मग जे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे ज्याचा आपण स्टडी करतोय, इट इज नोन ॲज सबस्ट्रेट. ह्याला काय म्हणलं जातं? सबस्ट्रेट. की ज्याच्यावरती अटॅक होणार आहे त्याला आपण म्हणतो सबस्ट्रेट. ज्याचा आपला स्टडी चालू आहे ऑर्गॅनिक मॉलिक्युलचा, ज्याच्यावरती वेगवेगळे जे स्पेशीज आहेत त्या अटॅक करणार आहेत, विच इज नोन ॲज अ सबस्ट्रेट. तर आपल्यासाठी हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे, इट ऍक्ट्स एज अ सबस्ट्रेट. ह्याला आपण काय म्हणायचं? सबस्ट्रेट. हे दोन्ही आपल्याकडे रिॲक्टंट्स आहेत. आपल्याला माहितीच आहे की केमिकल रिॲक्शन म्हणजे लेफ्ट साईडला जे आहेत दोज आर रिॲक्टंट्स, आणि राईट साईडला जे लिस्ट केले दोज आर प्रोडक्ट्स. आता नुसतं रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स न म्हणता आपण जे रिॲक्टंट्स आहेत दोज आर क्लासिफाईड ॲज सबस्ट्रेट अँड रिएजंट्स. कशामध्ये? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. तर ज्याचा आपण स्टडी करतोय त्याला मी म्हणतोय की हा सबस्ट्रेट आहे, आणि या सबस्ट्रेटवरती ह्याने अटॅक केला. ह्या सबस्ट्रेटवरती ह्याने अटॅक केला, तर ह्याच्या अटॅकिंग स्पीशीज आहेत. दीज अटॅकिंग स्पीशीज आर कॉल्ड ॲज रिएजंट्स. ह्यांना आपण काय म्हणतो? रिएजंट्स. आणि पुढे जे फॉर्म झालेत दीज आर नोन ॲज प्रोडक्ट्स. इकडे जे फॉर्म झालेत दीज आर नोन ॲज प्रोडक्ट्स. मग काहींना आपण मेन प्रोडक्ट म्हणतो की हा रिॲक्शनचा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल इट इज अ मेन प्रोडक्ट, आणि हा जो अजून एक प्रोडक्ट आहे इट इज कॉल्ड ॲज अ बाय प्रोडक्ट. सी, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला काहीतरी बनवायचं असतं पुढे, मग आम्हाला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल बनवायचं. हे हा जर आपला मेन इंटरेस्टेड प्रोडक्ट आहे त्याला आम्ही म्हणतो मेन प्रोडक्ट. ह्याला आपण काय म्हणतो? मेन प्रोडक्ट. आणि हे जे दिसतंय आम्हाला इट इज अ बाय प्रोडक्ट. की ही जे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल बनवायची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये हा एक अनवॉन्टेड प्रोडक्ट आहे आमचा, ज्याला आम्ही म्हणतोय बाय प्रोडक्ट. बस, बाकी काही नाही. ह्याला म्हणायचं सबस्ट्रेट. आणि ह्या ज्या अटॅकिंग स्पीशीज आहेत की जे सबस्ट्रेटवरती अटॅक करणारे दोज आर कॉल्ड ॲज रिएजंट्स. मग आता आपण तेच बघणार आहे की व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ रिएजंट्स. हळूहळू बघूयात. ते इथे काय म्हणलंय बघ. इन जनरल in a chemical reaction there is substrate molecule which is attacked by attacking reagent to form highly reactive reaction intermediate which reacts further to give final product. आता याच्यामध्ये आपण म्हणले की रिॲक्शन मध्ये अजून काय फॉर्म होतं? रिॲक्शन इंटरमिजिएट फॉर्म होतं. आता इंटरमिजिएट म्हणजे काय असतं बघा. इंटरमिजिएट म्हणजे काय? सपोज तुझ्याकडे एखादी अशा टाईपची रिॲक्शन आहे बघ. सपोज तुझ्याकडे ही रिॲक्शन आहे, SO2 गॅस. SO2 gas reacts with N2O5 gas. SO2 gas reacts with N2O5 gas to give, किंवा आपण अशा टाईप मध्ये म्हणत की SO2 गॅस आहे, इट रिॲक्ट्स विथ O2 गॅस म्हणत आपण. हा O2 गॅस दाखवतो तुला काय, तू टेन्शन घेऊ नको. O2 गॅस टू गिव्ह SO3 गॅस, टू गिव्ह SO3 गॅस. तर बघ, ही जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये आपल्याकडे मेन रिॲक्टंट्स आहेत आणि हा प्रोडक्ट आहे. अँड दिस रिॲक्शन इज कॅटलाइज्ड युझिंग कॅटलिस्ट N2O5. युझिंग कॅटलिस्ट N2O5. मग होतं काय बघ, सुरुवातीला हा जो SO2 आहे आपला, SO2, हा SO2 रिॲक्शन करतो कोणाबरोबर? N2O5 बरोबर. N2O5 बरोबर रिॲक्शन करतो आणि आपल्याकडे काय फॉर्म होतं? SO3 गॅस प्लस N2O4. आणि मग लेटर दिस N2O4 फॉर्म इन अबो रिॲक्शन रिॲक्ट्स विथ अनादर रिॲक्टंट O2 गॅस. आणि मग आपल्याकडे काय फॉर्म होतं? N2O5. N2O5. मग सपोज ह्या दोन रिॲक्शन जर मी ऍड केल्या म्हणजे काय की कंटेनरमध्ये आपण SO2 घेतला, O2 घेतला आणि N2O5 घेतलं हे, आणि हिटिंग स्टार्ट केलं की आपल्याकडे फॉर्म होतो SO3. बाकी काही चेंज होत नाही. N2O5 असं आहे तसंच राहतं का? तर हा कॅटलिस्ट आहे, आपल्याकडे SO3 फॉर्म होतो. मग हे आतमध्ये कसं होतं? तर SO2 ह्या रिॲक्शन करतो N2O5 बरोबर सुरुवातीला,
आपल्याकडे फॉर्म होतं SO3 प्लस N2O5 N2O4 आणि N2O4 परत ह्या O2 बरोबर रिॲक्शन करतो आणि N2O5 बनतो. मग हे N2O4 कॅन्सल. हे बघ, ही जी रिॲक्शन चालू आहे त्या फर्स्ट रिॲक्शनमध्ये हा फॉर्म झाला ॲज अ प्रोडक्ट आणि सेकंड रिॲक्शनमध्ये हा रिॲक्टंट म्हणून ऍड झाला आणि कन्झ्युम झाला. की ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड अँड रिॲक्टंट्स आर कन्झ्युम्ड. तर इथे होतंय काय, दिस N2O4 इज फॉर्म्ड इन वन ऑफ द रिॲक्शन अँड गेट सबसिक्वेंटली कन्झ्युम्ड इन अनदर रिॲक्शन. आणि मग ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये हा N2O4 आपल्याला कुठेच दिसत नाही. ओव्हरऑल रिॲक्शन जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये हा जो N2O4 आहे आम्हाला कुठेच दिसत नाही. N2O5 पण कुठेच दिसत नाही. मग ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये आम्हाला दिसलं काय, फक्त ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये आम्हाला फक्त एवढंच दिसलं की SO2 होता, SO2 त्याची रिॲक्शन झाली कोणाबरोबर, हा O2 बरोबर आणि फायनली काय प्रोड्यूस झालं, SO3. फायनली काय प्रोड्यूस झालं, SO3. तर ह्या टर्मिनॉलॉजी समजून घ्या. हे बघ, आपण रिॲक्शन स्टार्ट केली, आपण ही रिॲक्शन स्टार्ट केली आणि दिस रिॲक्शन प्रोसीड्स इन दिस 2 स्टेप्स. ही रिॲक्शन या 2 स्टेपमध्ये प्रोसीड होते. मग याच्यामध्ये झालं काय बघ, ह्या रिॲक्शनमध्ये N2O4 तर कुठेच नव्हता, हा आपण घेतलाच नव्हता आणि हा ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये कुठं दिसत पण नाही. मग हे N2O4 फॉर्म तर झालं मध्ये, मग ह्याला काय म्हणलं जातं बाळा, इट इज कॉल्ड ॲज इंटरमिजिएट स्पीशीज. दोज आर नॉट प्रेझेंट ॲट द स्टार्ट ऑफ रिॲक्शन. Species those are not present at the start of reaction but those appears in one of the reaction and get subsequently consumed in another reaction. In overall reaction they do not appear. Such species are known as intermediates. त्यांना काय म्हणायचं, intermediates. इथं ते म्हणलंय फक्त, दुसरं काही नाही. की इन जनरल अ केमिकल रिॲक्शन केमिकल रिॲक्शन मध्ये असतं काय, देर इज अ सबस्ट्रेट मॉलिक्यूल. एक सबस्ट्रेट मॉलिक्यूल असतो की ज्याच्यावरती अटॅक होतो. अटॅकिंग कोण असतं, रिएजंट. एक सबस्ट्रेट मॉलिक्यूल असतो ज्याच्यावरती अटॅक करतो, त्याला म्हणायचं रिएजंट. आणि मग अशामध्ये काय फॉर्म होऊ शकतं, इंटरमिजिएट. आणि इंटरमिजिएट्स येथे परत रिॲक्शन करतात आणि मग आपल्याला काय मिळतो, फायनल प्रोडक्ट. मग आपल्याला काय मिळतो, फायनल प्रोडक्ट. हे असं म्हणलं. ह्या टर्मिनॉलॉजीज आहेत, रिॲक्टंट्स, प्रोडक्ट्स, कॅटालिस्ट. कॅटालिस्ट म्हणजे आपण म्हणतोच बघ, catalyst is a substance which increases rate of reaction without itself being gets consumed in a reaction. Chemically म्हणजे आपण म्हणतो quantitatively and chemically it remains unchanged at the end of reaction. त्याला आपण म्हणतो कॅटलिस्ट. तिथे हा बघा कॅटलिस्ट आहे N2O5. N2O5 ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये कुठेच दिसत नाही बघ. इथे बघ N2O5 चा 1 मोल आपण कन्झ्युम केला, 1 मोल SO2 1 मोल N2O5 कन्झ्युम करतो आणि पुढच्याच रिॲक्शन मध्ये परत काय प्रोड्यूस होतो, 1 मोल N2O5. म्हणजे हा कॅटालिस्ट आपण रिॲक्शन मध्ये कन्झ्युम केला 1 मोल आणि लगेच पुढच्या रिॲक्शन मध्ये तो 1 मोल परत फॉर्म झाला. म्हणजे ओव्हरऑल काही चेंजच झाला नाही N2O5 मध्ये. मग याला आपण म्हणतो कॅटालिस्ट. विच इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन अँड इटसेल्फ केमिकली अँड क्वांटिटेटिव्हली रिमेन्स अनचेंज्ड. आणि हे इंटरमिजिएट्स आहेत. Species those are formed in one of the reaction steps and gets consumed in another reaction. Those do not appear in overall reaction are known as intermediates. Intermediates are not present at the start of reaction. Intermediate reaction च्या स्टार्टला नसतात. बस दॅट्स इट. तर एवढ्या काही गोष्टी तू लक्षात घे. टर्मिनॉलॉजीज आहेत ह्या, जास्त काही नाही. आपण कशामध्ये इंटरेस्टेड आहे, टाइप्स ऑफ रिएजंट मध्ये. की हा जर सबस्ट्रेट आहे त्याच्यावरती अटॅक करायला कोण आलं, याच्यावरती अटॅक करायला हा KOH आला, याच्यावरती अटॅक करायला सोडियम इथॉक्साईड आला. मग हे जे आहेत KOH, सोडियम इथॉक्साईड, ह्यांना आपण क्लासिफाय करतो, हे रिएजंट्स आहेत. मी ते म्हणलंय बघ. द स्पीशीज विच अटॅक्स ऑन सबस्ट्रेट, द स्पीशीज विच अटॅक्स ऑन सबस्ट्रेट मॉलिक्यूल ड्युरिंग ऑर्गॅनिक रिॲक्शन्स आर कॉल्ड ॲज अटॅकिंग रिएजंट्स. स्पीशीज म्हणजे काय असू शकतात, स्पीशीज म्हणजे आयन्स, ॲटम्स, मॉलिक्युल्स, कुणी असतील, ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील, आयन्स असतील. स्पीशीज विच अटॅक्स ऑन सबस्ट्रेट मॉलिक्युल्स ड्युरिंग ऑर्गॅनिक रिॲक्शन आर कॉल्ड ॲज रिएजंट्स. त्यांना काय म्हणायचं, रिएजंट्स. मग या स्पीशीज आहेत आपल्याकडे की जे सबस्ट्रेटवरती अटॅक करतायत, तर ह्यांना आम्ही काय म्हणणार आहे, दीज आर कॉल्ड ॲज रिएजंट्स. त्यांना मी रिएजंट म्हणणार आहे. ओके, मग ह्यांना मी रिएजंट म्हणणार आहे. तर इथे मग शॉर्ट फॉर्म मध्ये दाखवलंय बघ की आपल्याकडे सबस्ट्रेट मॉलिक्यूल असतो आणि त्या सबस्ट्रेट मॉलिक्यूलवरती कोणतरी अटॅक करतं, त्याला काय म्हणायचं, रिएजंट.
आणि मग रिॲक्शन मध्ये काय फॉर्म होऊ शकतं, रिॲक्शन इंटरमिजिएट. हे दरवेळेसच फॉर्म होतील असं काही गरजेचं नाही, पण फॉर्म होतात कधी कधी. काही काही रिॲक्शन मध्ये काय फॉर्म होतात, रिॲक्शन इंटरमिजिएट. आणि मग त्यांची पुढे रिॲक्शन होते आणि फायनली काय फॉर्म होतं आपल्याकडे, फायनल प्रोडक्ट, ज्याच्यामध्ये आपण इंटरेस्टेड आहे. फायनली बनेल आपल्याकडे फायनल प्रोडक्ट काय असेल. ओके, मग आता हे जे रिएजंट्स आहेत, अटॅकिंग स्पीशीज, दीज अटॅकिंग स्पीशीज आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. ह्या अटॅकिंग स्पीशीज आहेत त्या 2 टाईपमध्ये आपण क्लासिफाय करतो, की त्या इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज आहेत का इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज आहेत. तर क्लासिफिकेशन फक्त एकाच बेसिसवरती आहे, की जो अटॅक करायला चाललाय रिएजंट तो इलेक्ट्रॉन रिच आहे का इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, बस त्याच्यावरती डिपेंडंट आहे टाईप ऑफ रिएजंट. तर इकडे बघ, फर्स्ट आपण म्हणतो इलेक्ट्रोफाईल. फाईल मीन्स लव्हिंग, इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन लव्हिंग. इलेक्ट्रोफाइल्स रिएजंट किंवा त्यांना आपण सिम्पली काय म्हणतो, इलेक्ट्रोफाइल्स. इलेक्ट्रोफाइल्स, इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन, फिलियस मीन्स लव्हिंग, इलेक्ट्रोफाइल्स. तर इलेक्ट्रोफाइल्स मीन्स इलेक्ट्रॉन लव्हिंग. आता इलेक्ट्रॉन लव्हिंग, तर इलेक्ट्रॉनवरती कसला चार्ज असतो, निगेटिव्ह. आता निगेटिव्ह चार्ज ज्याला पाहिजे तो स्वतः काय असेल, तो स्वतः काय असणार आहे, ज्याला इलेक्ट्रॉन पाहिजे तो स्वतः कोण असेल, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. तो स्वतः इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल, त्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी असतील. मग ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत तोच का असू शकतो, इलेक्ट्रॉन लवर असू शकतो, की ज्याला इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. मग ज्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज आहेत दोज आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाइल्स. एकदम महत्वाचं बाळा, हे फार महत्वाचं आहे, एकदम इम्पॉर्टंट आहे. आता इथून पुढे मी जोपर्यंत नवीन चॅप्टर सुरू होत नाही ना तोपर्यंत प्रत्येक लेक्चर महा इम्पॉर्टंट आहे, जबरदस्त इम्पॉर्टंट आहे. तर तू नीट लक्ष देऊन ऐकायचंय आणि परत परत लेक्चर बघायचंय नाही कळलं तर. आणि डाऊट आले तर मला मेसेज करायचा आहे, कॉल करायचा आहे, कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. विदाऊट कन्सेप्ट तू जर पुढे गेला तू जाणारच नाहीस पुढे. विदाऊट कन्सेप्ट तुला कुठेही मार्क पडणार नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, लिहून ठेव. बघ आता इथे आपण काय म्हणलंय, इलेक्ट्रोफाइल्स दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट. दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट, दॅट्स इट, बाकी काही नाही. दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट, बाकी मला काही नकोय. आणि यांना आम्ही काय म्हणतोय, दीज आर नोन ॲज इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पीशीज. इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट, दॅट मीन्स दीज आर इलेक्ट्रॉन लव्हिंग, की ज्यांना इलेक्ट्रॉन पाहिजेत. मग इकडे म्हणलंय बघा मी की दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट और पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज. पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे ते काय असू शकतात, इलेक्ट्रॉन डिफिशियंट असू शकतात. म्हणून आपण म्हणतोय इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज और समटाइम्स, दरवेळेसच नाही, दरवेळेसच नाही बा, समटाइम्स दीज आर पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज विच अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन रिच निगेटिव्हली चार्ज सेंटर ऑफ द सबस्ट्रेट. के कुठे अटॅक करतात, इलेक्ट्रॉन रिच सेंटरवरती अटॅक करतात, की जिथे इलेक्ट्रॉन जास्त आहे तिथे अटॅक करतात. त्यांना काय म्हणायचं, इलेक्ट्रोफाइल्स. इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे कोण आहेत, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत. इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे यांच्यावरती काय असला पाहिजे, पॉझिटिव्ह चार्ज. मग पॉझिटिव्ह चार्ज फुल्ली डेव्हलप्ड असेल किंवा पॉझिटिव्ह चार्ज काय असेल, पार्शल. हे जे पॉझिटिव्ह साईन आहे हे पॉझिटिव्ह साईन फुल असू देत चार्ज किंवा पार्शियल चार्ज असू देत किंवा फ्रॅक्शनल चार्ज असू देत. पॉझिटिव्ह चार्ज मीन्स दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट. आणि मग इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत तर हे कुणावरती अटॅक करायला जाणार आहेत, इलेक्ट्रॉन रिच सेंटरवरती. सी अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट्स वन अनादर, की सपोज आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे तर पॉझिटिव्ह सेंटर कुणावरती अटॅक करायला जाईल, पॉझिटिव्ह सेंटर जे आहे ते इलेक्ट्रॉन रिच सेंटरवरती अटॅक करायला जाईल, की ज्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत. म्हणून तर काय डेव्हलप झालाय, पार्शल निगेटिव्ह चार्ज. तर ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, पार्शल असू देत किंवा फुल असू देत, सच अ स्पीशीज विल अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच सेंटर्स. म्हणून इथे आम्ही काय म्हणतोय, इलेक्ट्रोफाइल्स अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच और निगेटिव्हली चार्ज सेंटर्स. एकदम महत्वाचं की इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे कोण, इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पीशीज. इलेक्ट्रॉन लव्हिंग मीन्स ज्यांना इलेक्ट्रॉन पाहिजेत, जे स्वतः इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत. इलेक्ट्रोफाइल इटसेल्फ इज अ इलेक्ट्रॉन डिफिशियंट, इट इज इलेक्ट्रॉन लव्हिंग and they prefers to attack on electron rich center. चलो मग आता हे इलेक्ट्रोफाइल्स ओळखायचे कसे, तर खाली लिहिलंय बघ, इलेक्ट्रोफाइल्स usually contain 6 state of electrons and attack on the region
ऑफ हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑफ सबस्ट्रेट मॉलिक्यूल. इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे कोण आहेत? इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत. आम्ही काय म्हणतो बाबा की इलेक्ट्रोफाइल जे आहेत इलेक्ट्रोफाइल्स, हे इलेक्ट्रोफाइल्स काय काय असतात? हे इलेक्ट्रोफाइल्स इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. इलेक्ट्रॉन डिफिशियंट की ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत, इलेक्ट्रॉन डिफिशियंट, आणि म्हणूनच त्यांना आम्ही काय म्हणतो? दीज आर ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रॉन लविंग. इलेक्ट्रॉन लविंग, इलेक्ट्रॉन डिफिशियंट, इलेक्ट्रॉन लविंग. आणि इलेक्ट्रॉन लविंग म्हणजे कोण? की ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत स्वतःकडे. इलेक्ट्रॉन कमी असण्याचे सायन्स काय? इलेक्ट्रॉन डिफिशियन्सीचे सायन्स काय? तर सगळ्यात पहिलं तर आम्ही काय म्हणतोय? इनकम्प्लीट ऑक्टेट. इनकम्प्लीट ऑक्टेट की ज्यांचं ऑक्टेटच कम्प्लीट नाही, म्हणजे लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट शेल. इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजेच काय? दॅट इज लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स in their outermost shell. in their outermost shell. अशांना आम्ही म्हणू शकतो इलेक्ट्रॉन डिफिशियंट की ज्यांचं ऑक्टेट कंप्लीट नाहीये. अजून कोणाला म्हणू शकतो की ज्यांच्यावरती काय असू शकतो? पॉझिटिव्ह चार्ज. मग तो पॉझिटिव्ह चार्ज फुल्ली डेव्हलप्ड पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा काय असेल? पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असेल. दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज. आता प्रत्येकावरतीच पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या स्पीशीज इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात असं गरजेचं नाहीये बाळा. हे फार महत्वाचं आहे की ज्यांचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे, ज्यांचं ऑक्टेट काय इनकम्प्लीट आहे, हे काय म्हणून ऍक्ट होऊ शकतात? ॲज अ इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज, ॲज अ इलेक्ट्रोफाइल्स. आणि मग इलेक्ट्रॉन कमी असणे किंवा वॅकंट ऑर्बिटल असणे. वॅकंट ऑर्बिटल असेल तर वॅकंट ऑर्बिटल काय ऍक्सेप्ट करेल? इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करेल कुणाकडून तरी. म्हणून ज्यांच्याकडे वॅकंट ऑर्बिटल्स आहेत, स्पीशीज हॅव्हिंग vacant orbitals, species having vacant orbitals, these are known as इलेक्ट्रोफाइल्स. आणि इलेक्ट्रोफाइल काय करतो? जनरली पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो कुणावरून तरी. सी इलेक्ट्रोफाइल आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. हे बघ, एखादा तुला सिंपल एक्झाम्पल दाखवतो इकडे मी की माझ्याकडे आत्ता कोण आहे? H+. माझ्याकडे आत्ता कोण आहे? H+ आहे. हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. हा कोण आहे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. आणि सपोज माझ्याकडे कुठेतरी मॉलिक्यूल मध्ये अशा टाईपची सिच्युएशन आहे बघ, HCH. ह्या कार्बनकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन CHH. तर इथल्या कार्बनवरती चार्ज काय आला? मायनस. आणि इथल्या H वरती चार्ज काय? प्लस. आता या सिच्युएशन मध्ये काय आहे बघ, हा जो कार्बन आहे, कार्बन म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲटॉमिक नंबर इज 6, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 2,4. त्याच्या स्वतःकडे 4 इलेक्ट्रॉन्स असतात. 1 2 3 4 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे म्हणून तर चार्ज काय? मायनस. आणि कधी पण मायनस चार्ज म्हणजे त्याच्याकडे काय असते? एक पेअर असते. ओके, ते फंडे माहिती आहेत. इथल्या कार्बनकडे बघ 1 2 3 4, काही टेन्शन नाहीच म्हणून याच्यावरती काही चार्ज नाही. इथे हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे H+. आणि इथे काय? इलेक्ट्रॉन रिच सेंटर आहे. तर हा जो H+ आहे तो कुणावरती अटॅक करायला प्रिफर करणार आहे? इलेक्ट्रॉन रिच सेंटरवरती. इलेक्ट्रॉन रिच सेंटरवरती अटॅक करायला प्रिफर करणार आहे. म्हणून इथे काय म्हणलं आम्ही? दीज इलेक्ट्रॉन डिफिशियंट पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज विच अटॅक्स ऑन इलेक्ट्रॉन रिच निगेटिव्हली चार्ज सेंटर ऑफ अ सबस्ट्रेट मॉलिक्यूल. की सबस्ट्रेट मॉलिक्यूलच्या हे इलेक्ट्रॉन रिच सेंटरवरती अटॅक करायला बघतात. ठीक. इलेक्ट्रोफाइल्स युजली कंटेन 6 ऑफ इलेक्ट्रॉन्स. की यांच्याकडे काय असू शकतं? आउटर मोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असू शकतात. म्हणजे यांचं काय? इनकम्प्लीट ऑक्टेट आहे. आणि मग ते ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी कुणाकडून तरी काय ऍक्सेप्ट करतील? पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. कुणाकडून तरी काय ऍक्सेप्ट करतील? पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता हे बघ, हे सगळं केमिकल बॉन्डिंग मध्ये बघितलं आपण
की सपोज आपल्याकडे BF3 मॉलिक्यूल आहे, बोरॉन ट्रायफ्लोराइड BF3 मॉलिक्यूल. तर आता बोरॉनची आपल्याला कुंडली माहिती आहे सगळी, की हा जो बोरॉन आहे आपल्याकडे हुज ॲटॉमिक नंबर इज 5, त्याचं आपल्याला काय माहिती आहे, इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 1s2 2s2 2p1. हे आम्हाला माहिती आहे की बोरॉनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये काय बाबा, देर आर 3 इलेक्ट्रॉन्स. बोरॉन कॅन फॉर्म 3 कोव्हॅलंट बॉन्ड्स, पण मला ग्राउंड स्टेटमध्ये नाही, 1 2 अँड 3. मग याच्यामध्ये होतं काय, एक्साइटेड स्टेट, की बोरॉनचा एक इलेक्ट्रॉन आहे एक्साइट होतो 2p मध्ये, आणि 2p मध्ये एक्साइट झाल्यानंतर मग काय होतं बाळा, हे 2s आणि त्याची 2p ऑर्बिटल्स 1 1 1. आता त्याच्याकडे 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स होतात. 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे झाले की हा जो आमच्याकडे बोरॉन आहे त्याचं काय होऊन जातं, sp2 हायब्रिडायझेशन. त्याचं काय होतं, sp2 हायब्रिडायझेशन. आणि आफ्टर sp2 हायब्रिडायझेशन याच्यामध्ये काय फॉर्म होतात, 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स, दोज आर 120 डिग्री अपार्ट फ्रॉम वन अनदर. मग आम्हाला माहिती आहे बाबा की बोरॉन ट्रायफ्लोराइड मध्ये काय होतं, की आमच्याकडे बोरॉन आहे आणि बोरॉन मध्ये आता काय झालं, आमच्याकडे इकडे एक, ह्या डायरेक्शनला एक आणि ह्या डायरेक्शनला एक, अराउंड 120 डिग्रीला. 120 डिग्रीला आमच्याकडे फॉर्म होतात 3 हायब्रिड ऑर्बिटल्स. काय फॉर्म होतात, 3 हायब्रिड ऑर्बिटल्स. आणि प्रत्येक ऑर्बिटलमध्ये काय असतं, 1 अनपेड इलेक्ट्रॉन. प्रत्येक ऑर्बिटलमध्ये काय, 1 अनपेड इलेक्ट्रॉन. आता फ्लोरीनचं आपल्याला माहिती आहे की फ्लोरीन जो आहे हुज ॲटॉमिक नंबर इज 9, इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 1s2 2s2 2p5. 1s2 2s2 2p5. 2s मध्ये पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि p मध्ये त्याच्याकडे एकच अनपेड इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळं हा एकच बॉन्ड बनवतो. 1 2 3 देन 4 5. एक अनपेड इलेक्ट्रॉन कशामध्ये आला, आपण याला जर म्हणलं 2px 2py 2pz. तर प्रत्येक फ्लोरीनच्या 2pz मध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन. आता हे जे 2pz ऑर्बिटल आहे, मी अगदी दाखवतो, असू देत तसं काही हे नाही, की इकडे एक फ्लोरीन आहे, फ्लोरीन काय केला, त्याचं ऑर्बिटल घेऊन आला 2pz, ऍक्सियल ओव्हरलॅप झाला आणि इकडे काय फॉर्म झाला, BF सिग्मा बॉन्ड. हे सगळं केमिकल बॉन्डिंग मध्ये बघितलं, जस्ट मी तुझं रिवाइज करतोय. इकडून एक 2pz ऑर्बिटल आलं विथ सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड, अनपेड इलेक्ट्रॉन घेऊन आलं, ऍक्सियल ओव्हरलॅप झाला, सिग्मा बॉन्ड फॉर्म झाला. इकडे पण सेम झालं, इकडे एक फ्लोरीन ॲटम आहे आणि त्याचं 2pz ऑर्बिटल, तो पण अनपेड इलेक्ट्रॉन घेऊन आला आणि इकडे काय फॉर्म झालं, सिग्मा बॉन्ड. आता बोरॉनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत बघ. आता बोरॉनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये काय झालं बघ, की मॉलिक्यूलमध्ये आपल्याकडे जो सेंट्रल बोरॉन ॲटम आहे, ह्या सेंट्रल बोरॉन ॲटम मध्ये काय होतं बघ सिच्युएशन, की त्याच्याकडे हा 2s 2px 2py 2pz आणि त्याचं 2pz एम्प्टी आहे आणि अनहायब्रिडाइज आहे. तर आपल्याकडे याच्याकडे अजून एक काय शिल्लक आहे, ही सगळी कसली ऑर्बिटल, sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स. आणि याच्यामध्ये काय, अनहायब्रिडाइज 2pz, अँड दिस अनहायब्रिडाइज 2pz ऑर्बिटल रिमेन्स परपेंडिक्युलर टू दिस हायब्रिड ऑर्बिटल्स. ही जी प्लेनर ऑर्बिटल्स आहेत, ट्रायगोनल प्लेनर शेप, त्याला आता 2pz ऑर्बिटल काय असतं आपल्याला माहिती आहे, 2pz ऑर्बिटल काय असतं, परपेंडिक्युलर. ते 2pz ऑर्बिटल आहे, एम्प्टी 2pz ऑर्बिटल आहे आणि कसलं आहे, एम्प्टी ऑर्बिटल. आणि बोरॉनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत चेक कर आता, 1 2 3 4 5 6. बोरॉनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये फक्त 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग याला मी काय म्हणतोय, 6 स्टेट, की इलेक्ट्रोफाइल्स युजली कंटेन 6 स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स, की यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये फक्त 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 1 2 3 4 5 6. का तर बाळा इकडे एक फ्लोरीनचा इलेक्ट्रॉन, इकडे एक फ्लोरीनचा इलेक्ट्रॉन, इकडे एक फ्लोरीनचा इलेक्ट्रॉन. बोरॉनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आले आणि एक काय राहिलं, एम्प्टी ऑर्बिटल. तथा हा जो आपल्याकडे BF3 आहे त्याचं ऑक्टेटच कंप्लीट नाही, आपण अशा टाईपमध्ये दाखवतो. हा BF3. आणि बोरॉनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत आता, 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन्स आहेत फक्त. मग असा जो हा BF3चा मॉलिक्यूल आहे, तो हा BF3चा मॉलिक्यूल इकडे अटॅक करायला येऊ शकतो का, त्या कार्बनकडे काय पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि याच्याकडे काय एम्प्टी ऑर्बिटल.
हा जो आपल्याकडे BF3 आता सध्या विच हॅज अ 6 इलेक्ट्रॉन्स, याच्याकडे एक काय एम्प्टी ऑर्बिटल, याच्या इकडे काय एक एम्प्टी ऑर्बिटल, आणि वरती जो आपल्याकडे कार्बन आहे बघ, त्या कार्बनला एक H अटॅच आहे, एक H अटॅच आहे, इकडे CH3 अटॅच आहे, आणि एका ऑर्बिटलमध्ये पेअर आहे. हे ऑर्बिटल आलं ज्याच्यामध्ये पेअर आहे, ते शेअरिंग झालं या दोघांमध्ये. तर C आणि B मध्ये काय फॉर्म झाला सिग्मा बॉन्ड, आणि बोरॉनचं ऑक्टेट कंप्लीट झालं बघ. 1 2 3 4 5 6 7 8. तर BF3 इट इज अ इलेक्ट्रोफाइल, and this BF3 electrophile which has a vacant orbital, species having vacant orbital, species having incomplete octet, species having positive charge, these can behave as electrophile. आणि इलेक्ट्रोफाईलने अटॅक कुठे केला इलेक्ट्रॉन रिच सेंटरवरती, तिथे दाखवलंय बघ की हा कोण आहे इलेक्ट्रोफाईल आहे, क्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. इलेक्ट्रोफाईल जनरली आपण ईनी दाखवतो, क्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. आणि इकडे काय इलेक्ट्रॉन रिच सेंटर बघ, इकडे लोन पेअर आहे, तो याकडे लोन पेअर दिसली किंवा निगेटिव्ह चार्ज दिसला, दीज आर द साइन्स ऑफ लोन पेअर और निगेटिव्ह चार्ज आर साइन्स ऑफ इलेक्ट्रॉन रिच स्पेशीज. लोन पेअर और निगेटिव्ह चार्ज, से निगेटिव्ह चार्ज म्हणजे लोन पेअर आहेच, विषय संपला. निगेटिव्ह चार्ज म्हणजे त्याकडे काय लोन पेअर. तर ज्यांच्याकडे लोन पेअर आहे किंवा ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, नुसती लोन पेअर असेल तरी चालेल, NH3, निगेटिव्ह चार्ज नाही पण लोन पेअर आहे, त्यांना आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन रिच. आणि जे इलेक्ट्रॉन रिच आहेत दोज आर नोन ॲज न्यूक्लिओफाईल. जसे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत इलेक्ट्रोफाईल, तसे इलेक्ट्रॉन रिच आहेत न्यूक्लिओफाईल. म्हणून आपण काय म्हणतोय की दीज इलेक्ट्रोफाईल प्रिफर्स टू अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच सेंटर, न्यूक्लिओफाईल. आणि माझ्या दोघांमध्ये काय फॉर्म झाला बघ, एक सिग्मा बॉन्ड फॉर्म झाला, की ही जी पेअर आहे त्याने याच्यावरती अटॅक केला, आणि मग ही पेअर या दोघांमध्ये शेअर झाली, मग चार्ज निघून गेला. आता कार्बनकडे 4 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4, आणि ह्याला एक इलेक्ट्रॉन मिळाला याचा की त्याच्यावरचा चार्ज निघून गेला. तर हे इलेक्ट्रोफाइल्स, इलेक्ट्रॉन लविंग. फक्त काय आहे बाळा, केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कधी पण ॲरो ड्रॉ करताना आपण इलेक्ट्रोफाईल टू न्यूक्लिओफाईल ॲरो ड्रॉ करत नाही कधीच. हे कन्व्हेन्शन आहे की ॲरो इज ऑलवेज ड्रॉन फ्रॉम न्यूक्लिओफाईल टू इलेक्ट्रोफाईल. ॲरो जो आहे कोण कोणावरती अटॅक करते, इट इज ऑलवेज फ्रॉम इलेक्ट्रॉन रिच टू इलेक्ट्रॉन डिफिशियंट. ॲरो नेहमी कुठून कुठे असतो, इलेक्ट्रॉन रिच टू इलेक्ट्रॉन डिफिशियंट. म्हणून ॲरो ड्रॉ करताना असा ड्रॉ करतात की आत्ताचा जो अटॅक आहे तो इथून इकडे झाला, पण असू देत इलेक्ट्रोफाईल हा कुणाशी अटॅच व्हायला प्रिफर करतोय इलेक्ट्रॉन रिच, का तर हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट. चलो मग आता इलेक्ट्रोफाइल्स मे बी ऑफ फॉलोइंग 2 टाइप्स, ऑल कॅटायन्स. आता हे कसले कॅटायन्स, अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स सोडून, H+, H3O+, Ag+, Cu+2, Ap+2, Cl+, Br+, NO+, अल्किल ग्रुपवरती प्लस चार्ज आलाय. R+ म्हणजे काय कार्बोकॅटायन, R+ म्हणजे कार्बोकॅटायन, की H आणि कार्बनचा एक बॉन्ड नाहीयेच, कार्बनकडे 4 इलेक्ट्रॉन्स असतात, 1 2 3. आता स्वतःकडे 3च आहेत, आउटर मोस्ट शेल मध्ये 6 आहेत, पण स्वतःकडे 3च आहेत, त्याच्यावरती एक काय पॉझिटिव्ह चार्ज कार्बोकॅटायन, ते कार्बोकॅटायन आहेत. ॲसिलिनियम आयन असू देत. हे जे पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज दिसत आहेत तुला, पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज, ह्यांना आपण काय म्हणतो इलेक्ट्रोफाइल्स. हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत, हे इलेक्ट्रोफाइल्स आहेत. कोण सोडून, एक्सेप्शन अल्कली मेटल्स Na+, K+, Rb+, and alkaline earth metals Ca+2, Mg+2. These ions have octet configuration and do not have any tendency to gain lone pair of electron. Na जर बघितला आपण बाळा, Na तर Na चं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं 2,8,1. ज्याचा Na कन्वर्ट होतो Na+ मध्ये, इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 2,8 बाय लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन. मग Na+ काय कंप्लीट आहे ऑक्टेट, तर हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन घेतले तर अनस्टेबल बनेल. म्हणून Na+ इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी नाहीये त्याची, म्हणून तो इलेक्ट्रोफाईल नाहीये, का त्याचं ऑक्टेट कंप्लीट आहे.
alkali metal ions and alkaline earth metal ions. These ions have octet configuration and do not have any tendency to gain lone pair of electrons from nucleophile. न्यूक्लिओफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन रिच. तर इलेक्ट्रॉन रिच कडून ह्यांना इलेक्ट्रॉन घ्यायची टेंडन्सी नाहीये, म्हणून ह्यांना आपण इलेक्ट्रोफाईल्स म्हणत नाहीये. H प्लसला इलेक्ट्रोफाईल म्हणतोय का, तर H प्लस लोन पेअर घेणार म्हणून तो कोण आहे, इलेक्ट्रोफाईल. आता बघ, इलेक्ट्रोफाईल मध्ये आम्ही काय म्हणलं की ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे असे ऑल कॅटायन्स एक्सेप्ट अल्कली मेटल्स अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स, ते सोडून ऑल पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर इलेक्ट्रोफाईल, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. अजून कोण, न्यूट्रल मॉलिक्युल्स कंटेनिंग इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंट्रल ॲटम. इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंट्रल ॲटम. आता या बोरॉनमध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 6. ॲल्युमिनियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6. ॲल्युमिनियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6. BeF2 आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत, फक्त 4च. तर यांच्यामध्ये बाळा कुणाचंच काय कंप्लीट नाहीये, ऑक्टेट कंप्लीट नाहीये. याच्याकडे काय आहे, एम्प्टी ऑर्बिटल. ॲल्युमिनियमकडे काय आहेत, एम्प्टी ऑर्बिटल. AlCl3 मध्ये ॲल्युमिनियमकडे काय, एम्प्टी ऑर्बिटल. BeF2 मध्ये बेरिलियमकडे काय आहेत, एम्प्टी ऑर्बिटल. BeF2चं आपण काढलंय बघ, केमिकल बॉन्डिंगच्या नोट्स जवळ ठेव, तुझी चित्र काढलीत ती. आपण याचं चित्र काढलंय, याचं चित्र काढलंय, याचं चित्र काढलंय. आपल्याला माहित आहे की या सगळ्यांकडे काय आहेत, वॅकंट ऑर्बिटल्स आहेत. BF3 बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. म्हणजे बोरॉन फॅमिलीमधले जे मेंबर्स आहेत ह्यांनी कधी पण 3 कोव्हॅलंट बॉन्ड बनवले. बोरॉन फॅमिलीच्या मेंबर्सनी कधी पण 3 कोव्हॅलंट बॉन्ड बनवले की त्यांच्याकडे एक काय शिल्लक राहतं, एम्प्टी ऑर्बिटल, ज्याच्यामध्ये ते काय ऍक्सेप्ट करू शकतात, लोन पेअर. तर बाळा यांचं ऑक्टेटच कम्प्लीट नाहीये. अँड इन ऑर्डर टू कम्प्लीट द ऑक्टेट दे कॅन ऍक्सेप्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हे सगळे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत, ह्यांचं ऑक्टेट कम्प्लीट नाहीये. हे सगळे कोण आहेत, न्यूट्रल मॉलिक्युल्स कंटेनिंग इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंट्रल ॲटम. म्हणजे काय याला म्हणतो आपण, इनकम्प्लीट ऑक्टेट. पुढे, न्यूट्रल मॉलिक्युल्स हॅव्हिंग सेंट्रल ॲटम विथ वॅकंट डी ऑर्बिटल. यांच्याकडे काय, वॅकंट डी ऑर्बिटल. आता इकडे बघ की तुला काय दिसतंय की सिलिकॉन आहे, सिलिकॉनचं ऑक्टेट तर कम्प्लीट आहे, 1 2 3 4 5 6 7 8. मग हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट कसा, हा इलेक्ट्रोफाईल कसा, हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट कसा. आता हे बघ, कार्बन आहे, सेकंड पिरियडचा एलिमेंट आहे, सेकंड पिरियड. सिलिकॉन आहे, सिलिकॉन कुठल्या पिरियडचा एलिमेंट आहे, थर्ड पिरियडचा एलिमेंट आहे सिलिकॉन. मग आता जे सेकंड पिरियडचे एलिमेंट्स आहेत त्यांच्याकडे काय असतं, 1s 2s 2p, दॅट्स इट. थर्ड पिरियडमध्ये जे असतात त्यांच्याकडे काय असतं, 3s 3p 3d. आणि मग त्यांच्याकडे जर वॅकंट डी ऑर्बिटल असेल तर वॅकंट ऑर्बिटल कुणाकडून तरी लोन पेअर ऍक्सेप्ट करू शकतं. वॅकंट ऑर्बिटल इज अ साइन ऑफ इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी. इकडे बघा की हा जो सिलिकॉन टेट्राफ्लोराइड येतो याकडे, सिलिकॉन टेट्राफ्लोराइड, त्याचं बघ आधी सिलिकॉनची कुंडली बघ की सिलिकॉन आहे, सिलिकॉन 14. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय बघ त्याचं, 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p काय 2. झाले 14 इलेक्ट्रॉन्स. बघ कार्बनची काय अवस्था होती बघ, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती होता, 6. त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होतं, 1s2. मग काय रे बाबा 2s2 आणि मग काय 2p2. मग 2p2 संपला. याच्याकडे 3d नसतं. मग कार्बनकडे जर 3d नसतं तर कार्बनची अवस्था काय आहे बघ. इकडे कार्बनकडे सेकंड शेल इज द आउटर मोस्ट शेल, त्याच्यामध्ये 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि p मध्ये 1 1 असे 2 इलेक्ट्रॉन्स. तर कार्बनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, फक्त 8च. कार्बनच्या आउटर मोस्ट शेल कुठले, सेकंड शेल. तर कार्बनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, 8 इलेक्ट्रॉन्स. आणि 8 इलेक्ट्रॉन्स म्हणजे किती बॉन्ड, 4. तर कार्बन मॅक्झिमम 4 बॉन्ड बनवू शकतो, दॅट्स इट. कार्बन 5th बॉन्ड नाही बनवू शकत अजिबात. का तर कार्बन ऑक्टेट एक्सपांड नाही करू शकत त्याचं. आपण बघितलं ऑक्टेटमध्ये लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट वगैरे. का तर कार्बन सेकंड पिरियडचा एलिमेंट आहे, त्याच्याकडे डी ऑर्बिटल नाही. आता सिलिकॉनचं काय झालं बघ, सिलिकॉनमध्ये 3s2 3p2, जसा 2s2 2p2 कार्बन फॅमिलीचाच मेंबर सिलिकॉन. मग याचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय, 3s2 3p2. पण अजून सिलिकॉनकडे काय अवेलेबल आहे आमच्याकडे, 3d0.
सिलिकॉनकडे काय अवेलेबल आहे 3d0. मग होतं काय बघ सिलिकॉनमध्ये हा 3s, हा 3p आणि 3d, हे 3d. ते सिलिकॉनची आता सिच्युएशन 3s 3p आणि हा 3d. आता सिलिकॉनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघ. आउटरमोस्ट शेल इज अ थर्ड शेल 3s2 3p2. कार्बन सारखंच 4 इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट शेल. त्याचे 4 इलेक्ट्रॉन्स काढत 1 2 3 4. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं लिहायचं ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये बघून घ्यायचं. आता बाळा सिलिकॉन 2च बॉन्ड बनवू शकतो का. आता त्याकडे 2च अनपेड इलेक्ट्रॉन आहे. मग आम्ही करतो काय एक्सायटेशन 3s2 3p एक इलेक्ट्रॉन होतो एक्साइट. आफ्टर एक्सायटेशन सिलिकॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय बघ. तर बाळा हे फिजिक्स मॅथमॅटिक्स सारखं नसतं की तुला एक फॉर्म्युला मिळाला आणि सगळं कळलं. एक डेरिवेशन टू डिराईव्ह केलं फिजिक्सचं, त्याच्यावरती 10 न्यूमेरिकल सोडवले, तुला वाटतं आपल्याला कळायला लागलं यायला लागलं. तसं केमिस्ट्रीमध्ये नसतं. म्हणून काय वेळ लागतो चॅप्टर संपायला. आणि सगळं हे जुन्या टॉपिकवरती डिपेंडंट असतं. तुला जर ते टॉपिक अनक्लिअर असतील तर तुला काही, आता तुला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनच जर येत नसेल ते काही येणार नाही. तुझे ॲटॉमिक नंबर्स पाठ नसतील तर तुला हे काही येणार नाही. संपलं. तुला ऑर्बिटलचे शेप्स माहीत नसतील तुला काही येणार नाही. तुला केमिकल बॉन्डिंग माहीत नाही, ॲटॉमिक स्ट्रक्चर माहीत नाही, मग तर तू केमिस्ट्री बंद केलेलंच बरं सगळ्यात बेस्ट. तर आता इकडे बघ, ते जाऊ दे आता, ती वेळ गेली आता. तर आता सिच्युएशन काय, हे 3s हे 3p आणि 3d. बस आता 3s मधला एक इलेक्ट्रॉन एक्साइट झाला 3p मध्ये. आता अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत. आता अनपेड इलेक्ट्रॉन्स 4 आहेत. तर आता हे 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स सगळे मिळून काय करणार sp3 हायब्रिडायझेशन. आणि sp3 हायब्रिडायझेशन नंतर याच्याबरोबर इलेक्ट्रॉन कोण शेअर करणार फ्लोरीन. आता काय होणार बघ, हे इलेक्ट्रॉन्स कुणाचे सिलिकॉनचे, हे इलेक्ट्रॉन्स सिलिकॉनची. सगळे ऑर्बिटल्स कसले आहेत sp3 ऑर्बिटल्स. आणि या sp3 ऑर्बिटल्स मध्ये प्रत्येक फ्लोरीन आहे त्याचा एक अनपेड इलेक्ट्रॉन शेअर करणार. प्रत्येक फ्लोरीन आहे त्याचा एक अनपेड इलेक्ट्रॉन शेअर करणार. आणि आपल्याकडे काय फॉर्म झाला आता SiF4 की जो आमच्याकडे होता सिलिकॉन त्याच्याकडे काय होते sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. आणि प्रत्येक ऑर्बिटलमध्ये काय होता एक अनपेड इलेक्ट्रॉन. आता प्रत्येक अनपेड इलेक्ट्रॉन बरोबर ओव्हरलॅप येऊन कोण झाला फ्लोरीन. प्रत्येकाबरोबर ओव्हरलॅप कुणी केला फ्लोरीननी. आणि फ्लोरीनकडे काय होता अनपेड इलेक्ट्रॉन अनपेड इलेक्ट्रॉन अनपेड इलेक्ट्रॉन अनपेड इलेक्ट्रॉन. तर म्हणून बाळा इथे तसं दाखवलं की फ्लोरीनचे अनपेड इलेक्ट्रॉन्स. आणि SiF4 बनला, ऑक्टेट कंप्लीट झालं सिलिकॉनचं. पण अजून पण बघ की सिलिकॉनचं हे 3D ऑर्बिटल आहे तसंच राहिलं पुढे MT 5 ऑर्बिटल्स. ही 3D ऑर्बिटल्स ही काय आहे MT और वॅकंट ऑर्बिटल्स. तर हा जो सिलिकॉन आहे ह्या सिलिकॉनकडे अजून काय आपल्याकडे MT ऑर्बिटल. आणि MT ऑर्बिटल जर याच्याकडे अजून शिल्लक आहे, याच्याकडे जर MT ऑर्बिटल शिल्लक आहेत MTT, तर कुणाकडून तरी काय ऍक्सेप्ट करू शकतो लोन पेअर. हे MT ऑर्बिटल दुसऱ्याच्या फुल्ली फिल्ड ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप करू शकतं आणि या दोघांमध्ये काय फॉर्म होऊ शकतो बॉन्ड. म्हणजे बाळा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. याच्याकडे काय वॅकंट डी ऑर्बिटल, हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. तसंच बाळा तू याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिलं तरी तुला कळेल की Fe कडे वॅकंट ऑर्बिटल्स आहेत. म्हणून बाळा हे ApCl3 ApBr3 ZnCl2 ICl these are electron deficient species due to presence of vacant orbital. एकदम महत्वाचं तुला ओळखता येणं प्रचंड महत्वाचं आहे बाळा. इलेक्ट्रॉन डिफिशियंट कोण आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट वगैरे ओळखायला तुला काय माहित पाहिजे नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग. तुला केमिकल बॉन्डिंग माहित असेल, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन माहित असेलच तरच तुला कळू शकतं की कुणाकडे MT ऑर्बिटल शिल्लक आहेत. विच स्पीशीज कॅन ऍक्ट ॲज अ इलेक्ट्रोफाईल. तर म्हणून एखाद्याला इथे वाटलं असतं बघ तुला की अरे याचं तो ऑक्टेट कंप्लीट आहे, मग आम्हाला जर CF4 दिला तर CF4 इलेक्ट्रोफाईल आहे का नाही. पण SiF4 इलेक्ट्रोफाईल आहे का तर बाळा CF4 मध्ये ऑक्टेट कंप्लीट आहे कार्बनचं आणि कार्बन 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन ठेवू शकत नाही. इथे दिसतंय आम्हाला की कार्बनचा हा एक इलेक्ट्रॉन एक्साइट झाला इथे, तर हे कार्बनचे 4 अनपेड इलेक्ट्रॉन.
आता हा एक फ्लोरीनचा, हा एक फ्लोरीनचा, हा एक फ्लोरीनचा, हा एक फ्लोरीनचा. कार्बननी 4 बॉन्ड बनवले, 8 इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट शेल. आता कार्बनकडे वॅकंट काही शिल्लक नाही, तर कार्बन बाळा काय ऍक्ट होऊ शकत नाही सध्या ऍज अ इलेक्ट्रोफाईल. तर CF4 इट इज नॉट अ इलेक्ट्रोफाईल बट SiF4 इज अ इलेक्ट्रोफाईल. तर असले MCQ येतात सिंपल सिंपल, म्हणून काय माहित करून घ्यायचं, नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग. आता हे बघ, न्यूट्रल मॉलिक्युल्स वेअर ॲटम्स ऑफ डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज रिमेन बॉन्डेड टुगेदर बाय मल्टिपल बॉन्ड्स. काय म्हणलंय, हा पण इलेक्ट्रोफाईल आहे. कोण, न्यूट्रल मॉलिक्युल वेअर ॲटम्स ऑफ डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज बॉन्डेड टुगेदर बाय मल्टिपल बॉन्ड. आता मला हा मल्टिपल बॉन्ड आहे आणि इकडे ऑक्सिजन आहे, इकडे कार्बन आहे, ॲटम्स ऑफ डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज आहेत. इकडे पण कोण आहे, सल्फर, सल्फरपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, ऑक्सिजन. इकडे पण SO3 आहे, याच्यामध्ये पण काय सिच्युएशन आहे, ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे सल्फरपेक्षा. तर ज्यावेळेस तुझ्याकडे 2 हेट्रो ॲटम बॉन्डेड असतील मल्टिपल बॉन्डनी, हेट्रो ॲटम म्हणजे वेगवेगळे ॲटम्स जर मल्टिपल बॉन्डनी बॉन्डेड असतील, इट कॅन बिहेव ॲज अ इलेक्ट्रोफाईल. का, तर तुला माहित आहे. हे बघ, आता इकडे बघ, CO2चं एक्झाम्पल घे. ऑक्सिजन आहे, डबल बॉन्ड आहे, कार्बन आहे, डबल बॉन्ड आहे, ऑक्सिजन आहे. आता पाय बॉन्ड कसा फॉर्म होतो, हा तर आपल्याला माहिती आहे की हा बॉन्ड कसला बॉन्ड आहे. हा बॉन्ड कसला आहे, सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड मूव्ह नाही होऊ शकत, पण आपल्याला माहिती आहे की पाय बॉन्ड आहे, पाय बॉन्ड मात्र मूव्ह होऊ शकतो, हे आम्हाला माहिती आहे. आणि CO2चं बनलाय तो ऑक्सिजनकडे काय शिल्लक आहेत अजून, लोन पेअर. ऑक्सिजनकडे काय शिल्लक आहेत, लोन पेअर. आता कार्बन जो आहे, कार्बन हे एक इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटर आहे. बघ आधी तर हे लक्षात घे की हा जो मॉलिक्यूल आहे हा नॉन पोलर मॉलिक्यूल आहे. ते तर आम्हाला कळतच आहे की इकडे ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्टेड, इकडे ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्टेड. का, तर हे पोलर कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत, सिग्मा बॉन्ड्स, पोलर बॉन्ड्स आहेत सिग्मा बॉन्ड्स. की ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तर आत्ता याच्यामध्ये काय की हे जे ऑक्सिजन्स दीज आर पार्शियली निगेटिव्हली चार्ज, आणि कार्बन आहे, कार्बन इज पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे कार्बन इलेक्ट्रोफिलिक आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, त्याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज जनरेट झाला आहे. तर सेंट्रल ॲटम आहे, सेंट्रल ॲटम इज अ इलेक्ट्रॉन डिफिशियंट. आत्ता सेंट्रल ॲटम इलेक्ट्रॉन डिफिशियंट सिच्युएशन मध्ये. ठीक आहे, आता हे लक्षात घेतो की पायबॉन्ड कधी बनतो. बघ आपण काय म्हणलंय, लॅटरल ओव्हरलॅप. की सपोज इथे एक ॲटम आहे आणि इथे एक ॲटम आहे, ह्या ॲटमचं p ऑर्बिटल आणि हा शेजारचा ॲटम आहे त्याचं p ऑर्बिटल, यांच्यामध्ये कसा ओव्हरलॅप झाला, साईड वाईज. आता एक्झॅक्टली मी जे बोर्डवरती काढायचो डम्बेल शेप ऑर्बिटल तसं येणार नाही इकडे, कारण ग्लासवरती काय होतंय, हे निब आहे तर थोडंसं स्लिप होतंय, त्यामुळे शेप्स थोडेसे विचित्र येतील. तू कन्सेप्ट समजून घे की आम्हाला माहित आहे की ज्यावेळेस ॲक्सियल ओव्हरलॅप होतो की हे 2 न्यूक्लियस, याचं एक ऑर्बिटल आणि याचं एक ऑर्बिटल आणि हे न्यूक्लियस, तर इंटर न्यूक्लियर ॲक्सिस, इंटर न्यूक्लियाय म्हणजे काय म्हणलं आपण याला, इंटर न्यूक्लियर ॲक्सिस वरती जर ओव्हरलॅप झाला तर त्याला आपण कसला बॉन्ड म्हणतो, सिग्मा बॉन्ड. आणि आता इथे काय सिच्युएशन आहे, इथे एक आमच्याकडे न्यूक्लियस आहे, इथे एक न्यूक्लियस आहे. तर जी न्यूक्लियस मधून पास होणारी लाईन आहे त्याच्यावरती ओव्हरलॅप नाही झाला, त्याच्या वरती आणि खाली ओव्हरलॅप झाला, त्याला आपण कसला ओव्हरलॅप म्हणतो, लॅटरल. किंवा याला मी कसला ओव्हरलॅप म्हणलंय, साईड वाईज. किंवा याला मी कसला ओव्हरलॅप म्हणलंय, पॅरलल. अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल, अनहायब्रिडाइज d ऑर्बिटल when overlaps parallelly, sidewise, laterally, they results in formation of pi bond. They results in formation of pi bond. And when there is axial overlap, when there is axial overlap, then it results in a formation of sigma bond. आणि सिग्मा बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स काय असतात, फिक्स असतात. फिक्स म्हणजे काय म्हणतात आपण की ते पोझिशन चेंज नाही करू शकत त्यांची, ते डिलोकलाइज नाही होऊ शकत. इथे मात्र बघ आता की इथे सपोज कन्सिडर की हा ओव्हरलॅपमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स होते, इकडे ओव्हरलॅपमध्ये, तर हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते इकडे पण येऊ शकतात किंवा इकडे पण येऊ शकतात, कुठल्या तरी एका ऑर्बिटलमध्ये जाऊ शकतात हे इलेक्ट्रॉन्स. म्हणजे बघ मला काय सांगायचंय तुला की आता हा जो बॉन्ड बनलाय कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये, तर अशा टाईपची सिच्युएशन आहे, नीट समजून घे तू. आत्ता नीट बघ की हा कार्बन आहे, हा कोण आहे,
कार्बन म्हणूयात आपण, किंवा कार्बन लिहितोच मी तिकडे, असलं करण्यापेक्षा काय म्हणूयात, एक कार्बन आहे आणि एक कोण आहे म्हणूयात आपण, ऑक्सिजन आहे. आणि या दोघांकडे काय आहे, एक कार्बन आहे एक ऑक्सिजन आहे, आणि या दोघांकडे काय आहेत, अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल. याचं अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल कार्बनचं, आणि आता एक ऑक्सिजनचं अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल. आणि यांच्यामध्ये काय आहे, यांच्यामध्ये पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ही जी ऑर्बिटल्स आहेत यांच्यामध्ये आता काय बाळा, ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हा पाय बॉन्ड आहे. पाय बॉन्ड इज अ वीक बॉन्ड. पाय बॉन्ड इज अ वीक बॉन्ड का तर न्यूक्लियस पासून हे इलेक्ट्रॉन्स असतात लांब. आता हे न्यूक्लियसच्या मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एखाद्या ॲटमकडे येतील का, याच्याकडे निघून नाहीत येणार का, तर हा न्यूक्लियस आणि हा न्यूक्लियस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहेत दोन्ही साईडला, आणि मध्ये काय निगेटिव्ह चार्ज. तर हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह यांच्यामध्ये काय एक खतरनाक अट्रॅक्शन. ती पेअर एकाच ॲटमकडे नाही शिफ्ट होणार. तसं मला पायबॉन्डमध्ये नसतं. पायबॉन्डमध्ये जे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे त्याच्यावरती किंवा खालती इलेक्ट्रॉन्स असू शकतात. मग आता काय होऊ शकतं की हा जो ओव्हरलॅप आहे बघा, एवढा कॉमन रिजन, हा कॉमन रिजन आहे ओव्हरलॅपिंगचा. मग आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स इकडे येऊ शकतात, इकडे येऊ शकतात, कुठं पण येऊ शकतात. का तर लुजली हेल्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, पाय बॉन्ड्स आहेत. मग आपण म्हणतो की सपोज हे इलेक्ट्रॉन जर इकडे शिफ्ट झाले ऑक्सिजनकडे, कॉमन सेन्सची गोष्ट आहे बाळा, कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये फंडा काय असतो, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह जो इलेमेंट आहे त्याची टेंडन्सी असते की तो पेअर काय कधी कधी स्वतःकडे खेचतो. आता इकडे जर पेअर खेचली तर काय सिच्युएशन झाली बघ, तिकडे जर पेअर खेचली ऑक्सिजननी, इथे तुला दिसतंय आता बोर्डवरती की ऑक्सिजननी जर पेअर इकडे खेचली तर त्या कार्बनकडे एम्प्टी ऑर्बिटल क्रिएट झालं बघ. कार्बनचं हे जे ऑर्बिटल होतं पी, याच्यामध्ये आता एक पण इलेक्ट्रॉन नाही. आधी त्याचा एक इलेक्ट्रॉन होता, ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन होता. याच्यामध्ये काय बघ, कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन, आणि हा पायबॉन्ड ऑक्सिजननी स्वतःकडे खेचला. इथे बघ असा खेचला की कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आहे तो ऑक्सिजनकडे येणार, ऑक्सिजनचा एक आहे तसंच त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा मिळाला की ऑक्सिजनवरती येतो निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवरती काय येतो पॉझिटिव्ह चार्ज. आणि कार्बनकडे एक काय शिल्लक राहतं, एम्प्टी ऑर्बिटल. कार्बनकडे एक काय शिल्लक राहतं, एम्प्टी ऑर्बिटल. तर ही सिच्युएशन आम्ही अशा टाईपमध्ये दाखवतो बघ आता, की हे जे आपल्याकडे आहे बघ ऑक्सिजन 1 2 3 4, हे बघ 5 6, ऑक्सिजनकडे 6 इलेक्ट्रॉन्स. कार्बन 1 2 3 4, कार्बनकडे 4च इलेक्ट्रॉन असतात आपल्याला माहित आहे. ऑक्सिजन 1 2, ऑक्सिजन 3 4 5 6. आता आम्हाला माहिती आहे की हे जे सिग्मा बॉन्ड्स आहेत, सिग्मा बॉन्ड्स कुठे मूव्ह होत नाहीत. सिग्मा बॉन्डच्या पोझिशन्स असतात फिक्स. सिग्मा बॉन्ड इज अ लोकलाइज बॉन्ड, पाय बॉन्ड इज अ डिलोकलाइज. पाय बॉन्ड इज अ डिलोकलाइज बिकॉज पाय इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव्ह फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. तर हे पाय बॉन्ड आहे एकाच ॲटमकडे शिफ्ट झाला. हे शिफ्टिंग आपण अशा टाईपमध्ये दाखवतो की हा जो पाय बॉन्ड आहे हा ऑक्सिजनकडे शिफ्ट झाला आणि दोन्ही इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले म्हणून डबली हेडेड ॲरो. हा जो ॲरो आहे सिंगल हेडेड ॲरो, एक इलेक्ट्रॉन मूव्ह झाला तर. हा डबली हेडेड ॲरो म्हणजे 2 इलेक्ट्रॉन मूव्ह झाले, एक इलेक्ट्रॉन मूव्ह झाला. तर आता काय की पायमध्ये म्हणजे ऑर्बिटलमध्ये, पी ऑर्बिटलमध्ये हे दोन्ही इलेक्ट्रॉन मूव्ह झाले म्हणून डबली हेडेड ॲरो आहे. आता बघ इथे बघ जरा नीट, इथे बघ थोडंसं मी अशा टाईपमध्ये दाखवतो की एक इलेक्ट्रॉन कार्बनचा आहे आणि हा एक इलेक्ट्रॉन कुणाचा आहे, ऑक्सिजनचा. हे ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स, हे ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन 6. आता होतंय काय बघ, ऑक्सिजनकडे पेअर खेचली, ऑक्सिजनकडे पेअर खेचल्यामुळे काय झालं बघ, ऑक्सिजनकडे पेअर खेचली गेल्यामुळे काय झालं बघ. हा ऑक्सिजन आहे तसाच 1 2 3 4 त्याचं आहे तसंच, किंवा खाली काढतो तिथं काढलंय तसंच की 1 2 3 4 5 6, याचे 6 इलेक्ट्रॉन आहे तसेच. कार्बन 1 2 3 4, सॉरी 3च, ऑक्सिजन. आता बघ काय झालं, आता बघ ऑक्सिजनचा
1 2 3 4 5 6 आणि कार्बनचा एक ढापलेला, अशा टाईपमध्ये सिच्युएशन आली बघ. आता फॉर्मल चार्ज काढ. केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण लुईस स्ट्रक्चर मध्ये शिकलोय फॉर्मल चार्ज. कार्बनकडे किती इलेक्ट्रॉन होते स्वतःचे? 1 2 3 4 आणि बॅलन्स शेल मध्ये ऑक्टेट कंप्लीट होतं 4 5 6 8. पण स्वतः जवळ 1 2 3 4 कार्बन 6 2,4 तर काही चार्ज नव्हता. आता किती आहेत बघ. हा बॉन्डच इकडे शिफ्ट झाल्यामुळे हा इलेक्ट्रॉन कार्बनचा आता ऑक्सिजननी घेतला. 1 2 3 एक इलेक्ट्रॉन गायब, तर याच्यावरती चार्ज काय आला? प्लस. आता बाळा या कार्बनवरती चार्ज काय आला? प्लस. आणि ऑक्सिजनवरती, ऑक्सिजनकडे असतात 6 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 2,6. तर हे बघ 1 2 3 4 5 6 काही चार्ज नव्हता ऑक्सिजनकडे. आता बाळा ही पेअर खेचल्यामुळे ऑक्सिजनकडे एक 7th इलेक्ट्रॉन आला एक्स्ट्रा. हे बघ 1 2 3 4 5 6 आणि हा कार्बनचा ढापलेला 7th इलेक्ट्रॉन, त्याच्यावरती चार्ज काय आला? मायनस. तर हा जो ऑक्सिजन आहे इट इज नाव निगेटिव्हली चार्ज. आणि बाळा मग आता इथं जे स्ट्रक्चर काढलंय आपण CO2चं आणि इथं काढलेलं हे दोन्ही सेमच आहे. त्याला म्हणतात रेझोनन्स, ज्या मेसोमेरिझम जे आपण पुढे बघणार आहे. तर रेझोनन्स, तू मला म्हणलं की सर शाळेत आम्हाला रेझोनन्स शिकवलं, कळलंच नाही. कसं कळेल बाळा? का तर केमिकल बॉन्डिंग शिकवायच्या आधी, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन शिकवायच्या आधी, ऑर्बिटल शिकवायच्या आधी, हायब्रिडायझेशन शिकवायच्या आधी, म्हणजे आम्हाला सगळंच कळायच्या आधी ते म्हणतात रेझोनन्स शिक. एक्स्ट्रा टॅलेंटेड असतात ना ते, म्हणजे आपल्याला काहीच माहित नाही आणि डायरेक्ट म्हणायचं रेझोनन्स शिक. क्लच माहित नाही, गिअर माहित नाही, ब्रेक माहित नाही, म्हणायचं गाडी मार. आणि काय म्हणायचं माहितीये का? मेल्यावर धडकल्यावर कळेल तुला, पुढे कळेल तुला. तिकडे झालं केमिकल बॉन्डिंग मध्ये हायब्रिडायझेशन की मग तुला रेझोनन्स कळेल. मग शिकवतोय कशाला माकडा? नको शिकवू ना, आधी ते शिकव ना, मग कळतं कोणाला, अक्कल कोणाला आपल्याकडे. तर म्हणून हे महत्वाचं आहे बाळा. म्हणून मी केमिकल बॉन्डिंग आधी घेतलं, ॲटॉमिक स्ट्रक्चर आधी घेतलं. का तर आम्हाला आता कळू शकतं की पायबॉन्ड म्हणजे काय? साईडवाईज ओव्हरलॅप आहे. पायबॉन्ड म्हणजे असं साईडवाईज ओव्हरलॅप झालंय आणि मग असे पायबॉन्ड बनतात. आणि मग पाय इलेक्ट्रॉन्स आहेत असे इकडे मूव्ह होऊ शकतात, डिलोकलाइज. अँड डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स इन अ कॉन्जुगेटेड सिस्टीम इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. आणि म्हणून बाळा हे डबली हेडेड ॲरो हे सांगतंय आम्हाला की हे आणि हे सेमच आहे, वेगळं नाहीये. हाच मॉलिक्यूल आहे. इकडे फक्त इलेक्ट्रॉन्स मोशन मध्ये आहेत, इलेक्ट्रॉन्स डिलोकलाइज आहेत, इलेक्ट्रॉनच्या पोझिशन फिक्स नाहीयेत. कुठल्या? पाय. सिग्मा तर फिक्स इलेक्ट्रॉन्स आहेत, ते नाहीत मूव्ह होऊ शकत. ते स्ट्रॉंग बॉन्ड मध्ये, ते दोन न्यूक्लियाच्या मध्ये, ते इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस वरती. पण जे इंटर न्यूक्लिअर ऍक्सिसच्या वरती आहेत, खाली आहेत, ते इलेक्ट्रॉन मूव्ह होऊ शकतात, डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स. आणि आता बघ ह्या मुवमेंटमुळे हा जो कार्बन आहे त्याच्यावरती काय डेव्हलप झाला? पॉझिटिव्ह चार्ज. कार्बनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 1 2 3 4 5 6 फक्त किती इलेक्ट्रॉन्स? 6 इलेक्ट्रॉन. कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला की त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये काय? फक्त 6 इलेक्ट्रॉन आणि त्याच्याकडे काय? एम्प्टी ऑर्बिटल. कार्बनकडे काय शिल्लक राहिलं बघ? एम्प्टी ऑर्बिटल. आणि जे एम्प्टी ऑर्बिटल आहे त्याच्यामुळे हा काय बनला आता? इलेक्ट्रॉन डिफिशियंट. हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनला. तर ते इथं होतंय बाळा की पेअर इकडे घेतली, ऑक्सिजननी पेअर इकडे घेतली, ऑक्सिजननी पेअर इकडे घेतली, तर कार्बनवरती काय डेव्हलप होणार? प्लस चार्ज. सल्फरवरती प्लस चार्ज, सल्फरवरती प्लस चार्ज. हे काय बनतील? इलेक्ट्रॉन डिफिशियंट. हे बनतात असे इलेक्ट्रॉन डिफिशियंट. आणि मग हे सगळे कोण आहेत? इलेक्ट्रोफाइल्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये बाळा न्यूक्लिओफाइल्स आणि अजून पुढे जाऊयात. बाय. परत